सामाजिक व्हिडिओ केल्यानंतर सरांचा सत्कार आणि बक्षीस मिळालं. मग सरांनी पण आमचा आभार मानले. कामाची पोच पावतीच मिळाली की जिल्ह्याच्या शिवाने आयुक्तोडनं बक्षीस मिळणं म्हटल्यावर काय. चला तर मग व्हिडिओ बघूया. अरे ते काय करायला काय नाही ते आई म्हणते बाबासनी जरा एक बाबा आहे तिकडे धावून येत होता त्या अंगारा काहीतरी लावते खोकला एक 2-3 आठवडे झाले. अरे बाबा बिबासनी कशाला दाखवता तुम्ही असले तात्या 15 दिवस खोकलाय तुम्हाला होय आणि वजन कमी झाले ना असे पण आलाय थोडा वाटायला लागलाय आणि रात्रीचा घाम फुटते काय होय अरे मग बाबा बिबाला जाऊन काय उपयोग नाही डायरेक्ट आपल्याला जायला पाहिजे जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात सरकार दवाखान्यात सगळी मोफत सेवा आहे टीबीचे लक्षण दिसायला शाद्या त्यांचा एक्सरे काढा पाहिजे आणि बडक्याची टेस्ट करा पाहिजे चला जाऊया आपण सरकार दवाखान्यात. अरे खोकताना जरा रुमाल लावा अरे नाही तर आम्हाला बोंबलाची पाहिजे अरे रोग आहे संसर्गजन्य रोग आहे सगळीकडे चला लावा की रूम मध्ये डॉक्टर बरेच दिवस ताप आहे रात्रीला घाम उठले मला तर वाटतं टीबीच वाटायला लक्ष देतं. होय योग्य ठिकाणी आलेला आहात तुम्ही. तुम्हाला जर 15 दिवसापासून जर खोकला असेल तर आपल्या इथं टीबीच्या सर्व तपासण्या मोफत होतात. त्यामध्ये थुंकीचे नमुने एक्सरे सीबीनेट CYTB सारख्या अत्याधुनिक तपासण्या आपल्या जिल्हा परिषदेच्या सरकारी दवाखान्यामध्ये ह्या तपासण्या मोफत होतात. आपण ह्या तपासण्या करूया. कानामध्ये जर आपल्याला टीबी आढळला तर त्याच्यावर पूर्णपणे उपचार मोफत होतो. तो बरा होईपर्यंत मोफत उपचार होतो. साहेब नमस्कार हे बाबांच्या तपासणीचे रिपोर्ट. बरं झालं तुम्ही वेळेत तपासण्या केल्या. यामध्ये तुम्हाला टीबी झाल्याचं आढळून आलेला आहे आणि आपल्याकडे हा उपचार पूर्णपणे मोफत होतो. आपण आजपासूनच ह्या उपचाराला सुरुवात करूया. आणि तसेच हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्यांच्या संपर्कातील सगळ्या व्यक्तींच्या पण तपासण्या करून घेऊ. ह्या उपचारा दरम्यान आपल्याला प्रत्येक महिन्याला 1000 रुपये पोषण आहारासाठी मिळतात. तसेच निक्षय मित्र यांच्याकडून फूड किट मिळतं आणि 6 महिन्याचा उपचार झाल्यानंतर परत ह्या आपण तपासण्या करून घेऊया. नमस्कार डॉक्टर साहेब आम्हाला टीबी म्हणल्यावर तात्यासनी इतकं भ्या वाटाल तर गावात सांगायचं अवघड झालं आम्हाला. खरं तुमच्याविषयी आल्या आम्हाला योग्य ते सल्ला आणि उपचार भेटलेत आणि आमचा माणूस बरा झाला आमच्या माणसाचा जीव वाचला. सांगेन आता कुठल्या बाबा फिबाकडे जायची गरज नाही. टीबी जायला असलं तर सरकार दवाखान्यात जावा आणि योग्य ते सल्ला घेऊन उपचार करा. आता सगळ्याच मी सांगेन टीबी हरेल तर देश जिंकेल. चला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा. टीबी हरेल देश जिंकेल. जनसेवेचे कार्य महान टीबी मुक्त ग्राम अभियान. संयुक्त गाव माझी जबाबदारी.